हवा जबरदस्त एकदम. आता असं वाटतं आम्हाला पाऊस पडू शकतो. आता जी प्लेट मागवली ना, प्लेटमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता आलाय ते बुर्रानपूर, म्हणजे प्रॉपर आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं तुम्ही थंबनेल बघितला, आजची जर्नी आहे आपली मुंबई टू दिल्ली. ती पण ट्रेन जर्नी असेल, 28 तासाची जर्नी आहे. आता आलो दादर स्टेशनला आणि गर्दी बघताय, चिक्कार गर्दी आहे. आणि त्यानंतरला आता पुढची ट्रॅव्हलिंग ट्रेनची. आता आमची 11:30ची ट्रेन आहे, 11:15 झालेत. पुढे जशी ट्रेन येईल पूर्ण जर्नी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि 28 तास नॉनस्टॉप आपल्याला अर्ध्या तासामध्ये कव्हर करायचे आहेत मस्तपैकी. ते कव्हर करूत आपण. हम तैयार है जाने के लिए केदारनाथ. चलो मुंबई दिल्ली. चलो आणि अशा प्रकारे ट्रेन जर्नी झाले सुरू. आता दादरवरून ट्रेन पकडले. पुढची जर्नी आता नेक्स्ट स्टॉप असेल ठाणा. आम्ही 28 जणांचा ग्रुप आहे. तर अर्धे इकडे चढलेत, अर्धे पुढे ठाणा आणि कल्याण अजून 2 प्लेस आहेत, तिकडे चढतील. आणि जसं आता पुढे जर्नी चालू राहील तुम्हाला अपडेट भेटत राहील. ट्रेनमध्ये एंट्री केल्या आपल्याला दिसला TC. आताच आपण क्रॉस केला आहे तो कल्याण. पुढचे 28 तास कसे काढायचे ते म्हणजे आता सीन काय माहिती आहे, आम्ही लोक वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आहे. एक M5मध्ये आम्ही आहे, M4मध्ये धर्मेश लोक आहे, धर्मेश जयदीप वगैरे बसलेत. तर आता येऊन जाऊन करतोय. थोडं झोपणार तर नाही एवढं लवकर, कारण की आता रात्री ट्रेनमध्ये तुम्हाला काय दाखवू शकत नाही बाहेर. तर बिर्याणी आले ते पण खाऊया. अजून स्नॅक्स वगैरे पण आहेत. मी जर्नी तुम्हाला दाखवतो पूर्ण. सध्या टेन्शनमध्ये हो गया. तेरा नाम बता तो यशवंत बोलना. तेरा नाम पूछेगा ना, आतिश बोलना. नहीं वो नाम पसंद है, दूसरा बोल. मेरा नाम ले राहुल नाम. वो बिल्कुल नहीं पसंद. बहुत वीडियो आते हैं राहुल के नाम की. तेरा नाम यशवंत डाल. तेरा नाम राहुल नाम डाल और तेरा यशवंत यशवंत तू बोल दे. चल ये भाई बंद कर. तू यशवंत, तू राहुल और तू हे तिकीटमध्ये झोल आहेत. तिकीटमध्ये झोल आहे म्हणून याचे नावं चेंज करतोय. हे राहुल शुक्ला शुक्ला. राहुल पाटोळे. राहुल पाटील. ए तू राहुल बन, तू आतिश बन. आतिश और तू यशवंत बन. नाम मुझे बता देना. ते आपलं झालं. हो गया भाई, अपने साथ. नाम पूछा तो क्या नावामध्ये जरा गपले झालेत, तिकीटमध्ये गपले आलेत. नावामध्ये नाही म्हणून आम्हाला सारखा चेंज करायला लागतो. घरची बिर्याणी भेटली आपल्याला. स्पेशल रात्रीचा वाजलाय 1. पहिल्या दिवसाची रात्र. काय आहे, पुरी भाजी आहे. नहीं प्रोटीन है. प्रोटीन घेऊन आले लोक. थँक्यू भाई. हा भाई. प्रोटीन आणण्यासाठी. राहुल भाई काय आहे तुमच्याकडे? त्यांचे आहे, तुम्ही माझा नाही आहे. हा? त्यांचे आहे भाऊ. भाऊ तुम्ही मराठी ऐकायचे सर्व? नाही मी मराठी नाही आहे, मी भैया आहे. मी मराठी नाही आहे भाऊ. सर्वांना चादरी झोपायला रात्रीचे वाजलेत 2 वाजलेत. आता प्लॅन चालू आहे झोपायचा. काही झोपणार की लागणार. आता झोपूया, कारण की रात्री जागून काय फायदा नाही. बरोबर 1:45 झाले. 1:45ला झोपतोय. सकाळी भेटूया. चला झाले झोपायची वेळ. 2 वाजता झोपतो, सकाळी 7 वाजता उठूया. रात्री झोपत होतो पण झोपायला भेटला नाही. आता आपण रात्री किती माहिती आहे 2:30 वाजता आलोय कसाऱ्याला. आपला कसारा स्टेशन आहे. कसाऱ्याला थांबलोय ट्रेन. रात्रीचे 2:30 वाजलेत. आणि आपली जी ट्रेन आहे म्हणजे आपण ज्या कोचमध्ये आहे ते 3 टायर आहे. AC आहे म्हणून जरा बरा वाटतोय. आम्ही लोक बाहेर आलो सगळेजण. बाहेर थोडा टाइमपास चालू आहे.
आई रात्री झोपत होतो 2 वाजता, पण आहे ना धर्मेशनी काय झोपून दिला नाही. आता रात्रीचे वाजले 3 आणि आम्ही पोचलोय ते इगतपुरीला पोचलोय. इगतपुरीला पोचलो आहे. इगतपुरी स्टेशन आलं. इगतपुरी आता रात्रीचे 3 वाजता. झोपायचं नंतरला बघू. पहिला तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आता रात्रीचे 3 वाजले आणि 9 वाजेपर्यंत सकाळी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करू. ते पण तुम्हाला दाखवीन कोणते कोणते स्टेशन आहेत, कारण की मी पण ह्या रूटला पहिल्यांदा जातो. पण जेवढी मला इन्फॉर्मेशन भेटेल तेवढी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत राहीन. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. रात्री 3-3:30 वाजता झोपलो आणि आता आपण पोचलो कुठे माहिती आहे? भुसावळला. म्हणजे महाराष्ट्राची बॉर्डर ऑलमोस्ट म्हणजे आलीच आहे. त्याच्या पुढे MP मध्ये असू आपण. भुसावळ जंक्शन हा लास्ट स्टॉप आहे म्हणजे महाराष्ट्रामधला. ह्याच्या पुढचा स्टॉप असेल बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूरचा पण मी तुम्हाला दाखवतो. आणि इकडनं पुढे आता आज दिवसभरामध्ये बाहेरचा नेचर सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. आता ज्या ट्रेनमध्ये आपण आहे ना ती ॲक्च्युअलमध्ये आले चेन्नईवरून आपले आले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे मुंबईला. तिथून मग आता जाते पुढे अमृतसरला, पण आपण मध्ये दिल्लीलाच उतरणार आहे. डरावणी वाटते काय वाटत. आणि आता आला इथे सावदा. महाराष्ट्राची बॉर्डर की क्रॉस झाली ते पण नाही माहीत मला अजूनपर्यंत. पुढे समजेल आपल्याला. आता मॅपमध्ये बघतो वाटलं. पण इकडचा वेदर. आता आला इथे बुऱ्हाणपूर म्हणजे प्रॉपर आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो. बुऱ्हाणपूरला आलो आहे आपण. MP आमचे ब्रश वगैरे बाकी आहेत. चालू आहे ब्रश वगैरे सर्व. आणि माझा सकाळी 7 वाजताच झाला आणि प्रॉपर 9:10 ट्रेन आले बुऱ्हाणपूरला. आता ऊन यायला चालू झालं आहे म्हणजे बाहेर गरमी खूप आहे. MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये गरमी आहे सध्या. हे आहे MP मध्य प्रदेश. टोटली डिफरंट महाराष्ट्रापेक्षा. आता महाराष्ट्राच्या बाहेर फर्स्ट टाईम ब्लॉगिंग होते आपली. गेलो असं खूप वेळेला, पण ब्लॉग पहिल्यांदा काढतो. आता पुढचा 10 दिवस म्हणजे पुढचे 10 दिवस कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहेत. आणि ट्रेनमध्ये 2 टाईम होते क्लिनिंग. आता बरोबर 9:30 वाजता आपण आलो नेपान नगरला. आता इकडच्या स्टेशनची नावं पण आता आपल्याला तर माहीत नाही काय, पण वाचून समजतं आहे. नेपान नगरला आलो आहे. आता बरोबर 9:30 वाजता पोचलो आपण नेपान नगरला. आणि आपल्यासाठी ते नवीन नावं आहेत सर्व, कारण की आपल्या साईडला मराठी नावं माहीत आहे सर्वांना कशी असतात. तर MP मध्ये आता पुढे आपल्याला अजून MP च्या पुढे UP VP सर्व उत्तराखंड बाय रोड जाणार आहे आपण, कारण की दिल्लीवरून बस आहे आपली पुढे. तोपर्यंत ट्रेनची ट्रॅव्हलिंग आहे. आणि आता बरोबर 9:15 वाजता चालू करने वाला हूँ. थोड़ा ये नया ये सिस्टम चालू होने वाला है, अभी दिखाएंगे आपको. बहुत बेहतरीन. सोन्या. तर आता उनो, लेट्स प्ले उनो. आता 1-1.5 तास उनो मध्येच जाणार आहे आपला. अरे भाऊ 10 वाजता आलोय आपण खंडवाला आलो. 10 वाजता ट्रेन थांबले. इकडे 15 मिनटं होल्ड असेल ट्रेनचा, त्यानंतर निघेल, कारण की बाकी सर्व स्टेशन 2-2 मिनटं थांबत येते ट्रेन, पण इकडे 15 मिनटं थांबणार आहे. आता जो स्टेशन आला आहे ना तो प्रॉपर गाववाला UP म्हणजे MP वाला स्टेशन आहे. त्या स्टेशनचं नाव काय माहिती आहे? हे बघा, तलवडिया. आणि आपले पार्टनर बाजूच्या कोचमध्ये आहेत. रेडी स्टेशन वाजायला. आणि ह्याचा प्लॅटफॉर्म किती खाली आहे बघताय. ह्या पूर्ण सीड्या उतरून खाली उडी मारणार तेव्हा प्लॅटफॉर्म येतो. आणि ऊन
37 डिग्री आहे इकडे. 37 का नाही भाऊ रे बरे. सनक्रीम लावली की नाही? माझ्याकडे नाही पैसे. आता सेशन चालू होतोय. कोणता सेशन चालू करायचा आहे? पहिला बिहार नाही, पहिला साईराम वाला. पहिला साईराम वाला, नंतर आपण बिहार मध्ये पोहोचूया. पहिला साईराम वाला. गणपती बाप्पा मोरया. नमो नमो तुझा श्री गणराया, नमो नमो तुझा श्री गणराया, बुद्धी द्यावी तुझे नमो नमो तुझा श्री गणराया, नमो नमो तुझा श्री गणराया, बुद्धी द्यायला काय ना, आपण चांगलं करायला गेलो. हा ना. आता आलोय कुठे माहिती आहे? छनेरा. छनेरा स्टेशनचं नाव आहे. सेम स्टेशन आहे तसंच. असं वाटतं शोलेमधला पिक्चर चालू आहे. शोलेमध्ये पण सेम स्टेशन होते ना, तसेच सेम स्टेशन आहेत. इथे पुढे ही चौकी आहे छोटीशी. छनेरा रेल सुरक्षा, पश्चिम मध्य रेल, भोपाल मंडल. फुल गरमी आहे. एवढा हीट आहे ना, म्हणजे 11 वाजतात. 37 टेम्परेचर इकडे. 37. इथे क्रॉसिंगला थांबले. आमचं बघितलं तसं भजन चालू आहे आतमध्ये, आणि मी थोडा बोललो बाहेर बघून येऊया काय माहोल आहे ते, म्हणून बाहेर आलो. आता छनेरेला थांबलो आहे ना, तर आपला हा भाई भेटला. भाई काय नाव आहे तुम्हाला? संजय चव्हाण. संजय. तो बोलतो की आता 37 आहे, ह्याच्या पहिल्या ना 43 होती. 43 ना इसके पहिले. एवढी हीट आहे इकडे, म्हणजे मजबूत. MP ला खूप गरमी असते दुपारची. हायस्ट 43 म्हणजे काय झाला, म्हणजे ऑलमोस्ट 50च्या आसपास आहे. एवढी गरमीमध्ये आहे. तरी आज बोलतो कमी आहे. आणि तुम्ही तसं बाहेर बघता ना, काय ऊन आहे, कडकडीत ऊन आहे एकदम. बेकार आले त्या बेकार. 2 ट्रेन एकत्र आहे तर पासिंग मजबूत. ही इकडे एक ट्रेन येते, इकडे ट्रेन. आपटू नका फक्त. आता स्टेशन आलाय तो हरदा. आपण हरदाला पोचलो आहे आता. इकडचा टेम्परेचर आहे 42 आणि दुपारचे वाजलेत 12 वाजता हरदा पोचलो आहे. आपल्याला दिल्लीला पोचायला रात्रीचे 3 वाजणार आहेत. तर 3पेक्षा जास्त पण होऊ शकतात. बघूया किती वाजता आहेत ते. सध्या आपण मध्य प्रदेशमधल्या हरदाला आहे. काय घेतलं आहे आम्ही लोकांनी? भेल. मध्य प्रदेश स्पेशल भेल. लिंबू बोलू का अजून प्यायला? हा लिंबू पाहिजे ना. आता आमचा थोडा चालू आहे, रील बनवतो आम्ही लोक. तर रील पण तुम्ही अकाउंटला बघाल सर्व. आणि इथे ना प्रिपरेशन चालू आहे. पाळणावाली रील बनवायची आहे. तर पाळणा बनवतोय. पाण्यात कुणाला बसवायचा? आणि आत्ता आलेला आहे ते म्हणजे भोपाळ जंक्शन.
आता आम्ही आलो आहे म्हणजे पोचलो आहे भोपाळला आणि किती वाजले माहिती आहे 3:45 वाजले आणि भोपाळमध्येच आम्ही लोकांनी म्हणजे फूड ऑर्डर केलेलं जेवण 1 तास आधी फूड ऑर्डर केलेला तर आता भोपाळमध्ये भेटेल आम्हाला. अर्ध्या लोकांनी झोमॅटो केला पण आम्ही ज्याच्या थ्रू आलो आहे ना त्याला इकडचे जरा जास्त माहिती आहे तर त्यांनी त्याच्या थ्रू जेवण मागवलं आहे 280 रुपये प्लेट असं आहे आणि तो आला आहे बरोबर त्याला कोच सांगायचा तो सीधा कोचमध्ये घुसून जातो. तर आम्ही लोक बाहेर आलो त्यासाठी पण तो आतमध्ये आला तर तुम्हाला फूड दाखवतो. त्याच्यामध्ये प्लेट आहे त्याच्या भाजी वगैरे आहे. भाई वो काम करता है सोने दे उसको. कौन काम करता है? मेरा भाई काम करता है उसको सोने दे. तेरे भाई को सोने दे रहा हूँ, तू मत सोना भाई. मैं नहीं सो रहा हूँ. तू सोया 2 घंटा, तेरा वीडियो 2 घंटा है 1.5 घंटा वीडियो सोया. है, वीडियो दिखाओ चालू रख. ठीक है वो बघा झोपताना किती स्मार्ट दिसतो बघताय मी. ऐसाच होता है क्या बच्ची रावत डेंजर सोया ना भाई, 2 घंटा सो गया भाई तू. आता सुरू करतो खायला हळूहळू करून. अर्ध्याने डाळ खिचडी मागवले अर्ध्याने डायरेक्ट प्लेट मागवले. त्यामध्ये तुम्ही बघताय काकडी पनीरची भाजी थोडा राईस त्यानंतर डाळ पाळलेली आहे राहुलनी. त्यानंतर चपात्या 2 गुलाबजामुन आहे आणि ही कोणती शिमला मिरची मिक्स भाजी आहे लोणचं आहे सर्व काही आहे आणि इथे आम्ही पुरी पण आहे आपल्याकडे नमक बिमक सगळं आहे. आता खायचं फक्त लिंबू नाही आपल्याकडे. आता संध्याकाळचे वाजले 5 आणि 5 वाजता आम्ही पोचलोय कुठे माहिती आहे गुलाबगंज स्टेशनला. आणि इकडचा क्लायमेट बघा मारते बघ सर्वांना काय मारते काय पावसाचा क्लायमेट झाला इकडे मजबूत. बघताय समोर पावसाचा क्लायमेट आहे. क्लायमेट हवा जबरदस्त एकदम. आता 5 वाजलेत ना म्हणजे आम्ही रात्री 3 वाजता पोहोचलो म्हणजे अजून 8 तास तर आहेत आपल्याकडे ट्रेनमध्ये. आता काळोख झालं तिथे काढायला भेटणार नाही. इथे बघताय गाय आणि गायचे वासरू. समोर पाऊस आहे ना पाऊस पडणार असं वाटतं आम्हाला. पाऊस पडू शकतो. आता रात्रीचे वाजलेत 8. ट्रेन थांबले. आता कुठे थांबले तर स्टेशनचं नाव नाही माहिती मला पण थांबले. आता इकडनं नेक्स्ट स्टॉप मोठा आहे तो झाशीनंतर दादीला पुसले आहे तुम्हाला जेवण आणि अशा प्रकारे आम्ही लोक 8:30 वाजता पोहोचलो ते झाशीला. तर आम्हाला जेवणाचं बघायचं आहे की जेवणाची काय सुविधा नाही. आता सुविधा आहे पण स्वतःच्या पैशाची आहे. अरे थांबा सांगतो सुविधा आहे ट्रेनमध्ये स्वतःच्या पैशाच्या पुढे पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे हा पण इथं आपल्या पैशाचा खायचं आहे. ये वीडियो मत डाला. क्यों काय डाल रहा तू? अरे भाई बताना पड़ेगा. चल ठीक है जो है वो फेयर. हाँ चल जो है वो फेयर. दिल्ली आणि अशा प्रकारे फायनली आपण पोचलोय दिल्लीला म्हणजे न्यू दिल्ली. आताच उतरलो. किती वाजता माहिती आहे बरोबर जसं टायमिंग सांगितलेलं 3:30 वाजता दिल्लीला उतरलो आहे. आणि ह्याच्या पुढची जर्नी असेल आपली ती हरिद्वार ती बाय रोड असेल पण ही ट्रेन जर्नीची व्हिडिओ होती म्हणून मी ही व्हिडिओ इकडेच थांबवतो आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे पुढचे 9 दिवस जे आपण 2 धाम यात्रा करणार आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू राहूया. ही फक्त ट्रॅव्हलिंग जर्नी मी इकडे संपवतो आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.